मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 80 जागा सुटण्याची शक्यता। मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळण्याची शक्यता। ठाकरे बंधू मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती। दादर, वरळी, भांडूपमधील काही जागांवर दोन्ही पक्षात रस्सीखेच। मनसे नेत्यांच्या आज शिवतीर्थावर बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत खलबत होणार। वॉर्डनिहाय मनसे किती जागांवर लढणार याबाबतही मनसेची चर्चा होणार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबारामध्ये सुरक्षारक्षक जखमी। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ। तुळजापुरात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि महाविकास आघाडी उमेदवाराच्या भावामध्ये वाद। किरकोळ वादातून हाणामारी आणि गोळीबार। धाराशिवच्या उमरगानंतर सादर आहे शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व, द मुरुड फाईल्स। मुरुडमधील शिंदे सेना काँग्रेसच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला। सत्तेसाठी काँग्रेस समोर लोटांगण, दानवेंची टीका। भाजपला रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडीची महाविकास आघाडीला साथ। वसई विरार पालिकेमध्ये सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची नवी खेळी। 2 दिवसात हितेंद्र ठाकूर, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीसोबत अथवा महायुतीशिवाय राष्ट्रवादीची तयारी। 50 जागांवर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण, तर महायुतीत राहायचं की नाही निर्णय अजित पवार घेणार। ठाण्यामध्ये शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपची सावध भूमिका। उद्यापासून ठाण्यातील जागा वाटपांवर चर्चा। युतीतून निवडणूक लढवण्याबाबत स्थानिक पातळीवर अद्याप चर्चा नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। मंत्री बावनकुळेंसोबत फोटो काढण्यावरून वाद। भाजप जिल्हाध्यक्षानं उपजिल्हाध्यक्षाला फोटो काढण्यापासून रोखलं। हिंगोलीच्या वसमतमधील सभेतील प्रकार। लवासा प्रकरणी जनहित याचिकेवरील निर्णय हायकोर्टानं ठेवला राखून। याचिका फेटाळून लावण्याचे हायकोर्टाचे संकेत। पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय कारवाईची केली होती मागणी। बीड पोलिसांकडून कारवाईचा नवा ट्रेंड। दरोडेखोरांवरील कारवाईचा ड्रोन शूट करत बनवली जनजागृतीसाठी रील। सोलापूर धुळे महामार्गावर दरोडेखोरांनी घातला होता धुमाकूळ। महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरट्याचा पोबारा। नाशिकच्या अशोक रोड परिसरातील घटना। चोरट्यानं महिलेला जमिनीवर पाडून सोनसाखळी उरबाडली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सोने सांगवीमध्ये बिबट्याची दहशत। घरासमोरील कुत्र्याचा बिबट्यानं पाडला फडशा। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश। वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन। बिबट्याला पुढील उपचारासाठी वन्यजीव उपचार केंद्रामध्ये हलवलं। जालन्यामध्ये शेतकऱ्यांना 278 मोसंबीच्या झाडांवर चालवला जेसीबी। योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचं पाऊल। 11 वर्ष जोपासलेली मोसंबीची बाग जेसीबीने केली नष्ट। रायगडच्या पेण खोपोली मार्गावर बर्निंग कारचा थरार। कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला, तर कल्याणमध्ये उभ्या कारला आग, कार जळून खाक। गावाची लोकसंख्या 1,500 आणि जन्माच्या नोंदणी 27,397 आढळल्यानं खळबळ। यवतमाळच्या शेंदूरसनी गावातला प्रकार। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये थंडीचा कडाका कायम। किमान तापमान 20च्या आत। 2 दिवसात पारा 17 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज।
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना. भारताला मालिका विजयाची संधी. शुभमन गिलसह सूर्यकुमार यादवच्या खेळीकडे लक्ष. एलन मस्क ठरले इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एकूण संपत्ती 50 लाख कोटी रुपयांच्या वर. 50 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती.